ओम गुरुदेव. ओम श्री गुरुभ्यो नमः. आज 7 ऑगस्ट 2011. आज परमपूज्य वचन माऊलींच्या पुणे येथील निवासस्थानी मी मुलगी व जावयासोबत त्यांच्या दर्शनाला गेलो होतो. नेहमीप्रमाणे गुरुदेवांनी सर्वांची विचारपूस केली. सोबत मुलीचे बाळ होते, त्यालाही जवळ घेऊन आशीर्वाद दिला. त्यानंतर वचन लीलामृत नावाने परमपूज्य माऊलींचे जे अल्पचरित्र घेऊन मी गेले होते ते हस्तलिखित मी त्यांच्या हातात दिले होते. त्यातील पानांवर माऊली ओव्हरलुक करत होते. मधूनच आमच्याबरोबरही काहीसे बोलत होते. ते म्हणाले, तुम्ही त्या महाराजांचा सत्संग ऐकला आहे का? असे म्हणून त्यांनी करुणाला त्या सत्संगाची DVD लावायला सांगितली. त्यात श्रवण भक्तीवर सत्संग होता. 1-1.5 तासानंतर मुलं पूज्य माऊलींना नमस्कार करून घरी गेली. मी तेथेच मुक्कामाला थांबणार होते. त्यामुळे नंतर कृष्णाभाऊ, सारिका, करुणा आणि मी असे सर्वजण पुन्हा माऊलींच्या चरणाजवळ बसलो होतो. आत्ता ऐकलेल्या सत्संगाचा विषय निघाला होता. त्यातील कोणाला काय काय आवडलं यावर चर्चा झाली. नंतर माऊलींनी त्यांच्या हातात असलेल्या वचन लीलामृत ग्रंथाविषयी विचारले आणि म्हणाले, तुम्ही तर म्हटला होतात मला जमेल का? पण तुमच्याकडूनच हे लिहून होणार होतं, ते झालंही. आणि हो, मलाही आठवतं 3 वर्षापूर्वी एकदा श्री ढवळे साहेब व श्री कोरडे भैया पूज्य माऊलींच्या घरी गेले होते. तेव्हा तेथे माऊलींच्या चरित्रलेखनाचा विषय निघाला होता आणि माऊली त्यांना म्हणाले होते की पवारताईंच्या हातूनच ते लिहून होईल. आणि हे मला नंतर समजलं होतं. पण माझा त्यावर विश्वास नव्हता म्हणण्यापेक्षा माझ्यावर विश्वास नव्हता. पूज्य वचन माऊलींसारख्या संतांचं जीवनचरित्र लिहिणं आपल्या आवाक्यात कसं असेल असं वाटत होतं. परंतु करता करविता जेव्हा सद्गुरूच असतात आणि त्यांना आपल्या निमित्तानं जे करून घ्यायचं असतं ते करून घेतातच. त्यानंतर म्हणजे ह्या लिखाणाच्या अगोदर 1 महिनाच मी तेव्हा पुण्यातच आलेली होती. पहाटेची वेळ होती. मी साधारणतः 2 तासाच्या साधनेनंतर शवासनात पोहोचले होते. तोच एक दृष्टांत झाला होता. पूज्य गुरुदेव माझ्यासमोर होते. ते मंत्रही बोलले आणि माझ्या आतील सप्तचक्रांपैकी जागृत चक्राविषयी त्यांनी मला सांगितले आणि म्हणाले होते, मी तुम्हाला जे द्यायचे ते दिलं आहे. आता नियती तुमच्याकडून जे करून घेईल ते घेईल. मी सकाळी येवल्यात पूज्य गुरुदेवांशी फोनवरून संपर्क साधला. दृष्टांताविषयी त्यांना सांगितले तेव्हा ते म्हणाले, साक्षीभावच सर्व काही करून घेईल. आपण आपल्या सद्गुरूंवर सर्व सोपवून द्यावं म्हणजे झालं. आणि ते ऐकून मी निश्चिंत झाले. त्यानंतर अवघ्या 11 दिवसातील काही तासांमध्ये हे वचन लीलामृतचं लिखाण पूर्ण झालं होतं. गुरुवाक्यम सदा सत्यम याची आणखी वेगळी प्रचिती ती कोणती? 1000 किलोमीटर दूर होते मी. सानिध्य कमी वाटत होतं. आम्ही गुजरातमध्ये आहोत हे मनात असायचं. परंतु गुरुदेवांचं गुरुकृपेतलं देणं कधीही त्यांनी खंडित होऊ दिलं नाही. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. थोड्या वेळातच पूज्य माऊली आरामासाठी गेले होते. करुणा आणि मी आम्ही दोघे रात्री बराच वेळ माऊलींच्या सत्संगाच्या गप्पा करत करत झोपी गेलो. सकाळी उठल्यावर आवरावर झाली. पूज्य माऊली हॉलमध्ये येऊन बसले. रात्री ठेवलेली ती वचन लीलामृतची प्रत हातात घेऊन त्यातील काही पानांना हाताळत त्यांनी ती टिपॉयवर ठेवली व मला त्यांनी आवाज दिला. मी त्यांच्या चरणांजवळ बसले होते. तेवढ्यात सौ सारिकाताई व कृष्णाभाऊ येऊन बसले. आमच्याकडे बघतच पूज्य माऊली म्हणाले, जे माझ्यातूनच निघतं ते मलाच येऊन मिळतं. ते असलं काय आणि नसलं काय त्याची चिंता मला कशाला? उदाहरणच द्यायचं झालं तर ही सुजाता या जगात असली तरी काय आणि हे जग सोडून गेली तरी मलाच येऊन मिळणार आहे. तेव्हा मी खंत कशाला करू? कारण मी ज्याला मी म्हणतो आणि जेव्हा ज्या मीची मला माझ्या सद्गुरूंनी ओळख करून दिली तेव्हापासून मी साधना करू लागलो. स्वतःला वेगळं ठेवून कर्तव्य कर्म करत राहायचो. नावापुरताच परिवाराचा होतो. मी माझ्या जप तप ध्यान धारणेत मग्न असायचो. पण थोडंसं अज्ञान होतं आणि त्या अज्ञानामध्ये माझ्या हातून ज्या चुका झाल्या त्या अज्ञानामध्येच माझ्याकडून काही वचनं दिली गेली. पण तरीही त्या वचनांना मी आज तागायत निभावतच आहे. माझ्यापेक्षा मोठे असणाऱ्यांचे विचार जरी मला पटले नसतील तरीही मी त्यांचा कधी अनादर केला नाही. संसारातील सर्व जबाबदाऱ्या कर्तव्य समजून पार पाडतच आहे. हो, आत मात्र सारा परमार्थच आहे. मी सद्गुरूचरणी विसर्जित झालो. त्यांचाच होऊन राहिलो. हा जो मी आहे तो तुम्हाला समजाविण्यापुरताच मी आहे. नाहीतर माझ्या बाबांनाच माहिती होती त्या माझ्यातल्या मीची. त्यांची माझ्यावर खूप कृपा होती. म्हणूनच त्यांनी माझा स्वीकार केला होता. माझ्या सद्गुरूंवर माझी पूर्ण श्रद्धा होती आणि अखंड विश्वास होता. आणि तो विश्वास सतत माझ्याबरोबर होता. म्हणूनच तर मी दुसऱ्या संतांच्या चरणी गेल्यावर त्या संतांच्या आशीर्वादाची माझ्यावर असणाऱ्या गुरुकृपेत भर पडत गेली. तसं पाहिलं तर आत्मसाक्षात्कारापर्यंतचा प्रवास हा म्हटलं तर खूप अवघड आणि म्हटलं तर सोपाही. कधी भक्तीने, कधी आत्मेनिवेदून भक्तीतून, तर कधी सद्गुरूंच्या कसोटीतही उतरावं लागलं.
पण माझ्या सद्गुरूंनीच मला साऱ्या कसोटीतूनही पार केलं. मला माझी ओळख पटली. ज्याला मी समजत होतो तो कोणी वेगळाच होता. ज्या आतड्या कातड्याच्या शरीराला मी समजत होतो तो कोणी वेगळाच होता. तो मी नव्हतोच. ज्याला शोधत होतो तो तिथे कुठे नव्हताच. तो तर आत्मरूपाने माझ्यातच विराजमान होता. तोच मी, सोहम सोहम. तोच ना आधीचा ना मधीचा, सृष्टीच्याही आधीचा, सृष्टीवरचा पहिला जीव पाहिला आहे मी. तोच मी आप, मी तेज, मी वायू, मी जल आणि मी सूर्याला प्रकाश देणारा, आकाशाला पोकळी देणारा, वायूला गती देणारा ही मीच आहे. मी कालही होतो, मी आजही आहे, मी उद्याही आणि प्रलय काळानंतरही असणार आहे. तसं म्हटलं तर मी माझ्या सद्गुरूंचा, मी शिष्यांचाही आहे, मी माझ्या आप्तांचाही आहे आणि साऱ्यांचाच आहे. आणि म्हटलं तर कोणाचाच नाही. म्हटलं तर साऱ्यांचाच भार झेलणारा, साऱ्यांच्या दुःखांना पेलणारा, सुखाची चाहूल देणारा आणि तुमच्यात मला पाहणाराही मीच, समत्वात असणाराही आणि सूक्ष्मपणे फिरणाराही हा मी, अंधाराला मागे टाकणारा, प्रकाशाची चाहूल देणाराही आणि डोळसपणे विश्वासावर विश्वास ठेवायला लावणाराही हा मी. म्हणून तर या देहात आल्यानंतर 10-12 वर्षातच वाक्सिद्धी आम्हाला आली. हा पथ फार वेगळा आहे. इथे खुणांची गरज नाही. इथे फक्त भक्तीची गरज आहे. गुरुवचनांवर आपल्याला श्रद्धेनं चालता यायला हवं. तर्कवितर्कांना आपल्या जीवनात थारा नसावा. मग सद्गुरू आणि आपल्यात जे अंतर असतं ते कमी होतं. मग चिंता करायची गरजच उरत नाही. हा भवसागर कसा तरून जाता येईल याची. फक्त गुरुवचनांचे चिंतन करायचे. गुरुमंत्रातच रमायचं आणि त्यालाच आपल्या श्वासोश्वासात भरायचं. साक्षी होऊन कर्मही करायची आणि साक्षी होऊनच जगायचं. मग आपण करण्यासाठी असं काही उरत नाही. सद्गुरूंचं प्रेमच मग आपल्याकडून सारं काही करून घेईल, जे आपल्या कल्याणाचं असेल. म्हणूनच मी पुन्हा पुन्हा तुला ते सांगतो आहे, तू स्वतःला ओळख, उठ, जागा हो. हे जीव, ब्रह्ममुहूर्ताची वेळ साधनेला वापर. अंधाराला कवटाळणे बंद कर. कवेत घे प्रकाशाला. मग बघ, तूच प्रकाश होशील, जो तू मुळातच आहेस. वरची आवरणं फेकून दे. त्याला गोंजारत बसू नकोस. तू परमात्म्याचा अंश आहेस हे विसरू नको आणि तुझे वंशजही परमात्माच आहे हे ध्यानात ठेव. मग बघ, जो तू मुळातच आहेस त्याची ओळख तुला होईल. मग तोच तू आणि तोच मी. एवढं म्हणून माऊलींनी बोलणं थांबवलं होतं. मीची म्हणजे स्वची ओळख गुरुदेवांनी आज करून दिली होती. खरं तर वचन लीलामृतसाठी हे सर्व गरजेचं होतं. परंतु संतांचं चरित्र कितीही लिहिलं तरी ते कधीही पूर्ण होऊ शकणार नसतं. जसं डोंगरदरीतून खळखळत वाहत येणारे पाणी, जो नदीचा उगम असतो, मोठमोठ्या दगडांच्या, मोठमोठ्या वृक्षांच्या खोडांच्या ठेचा खात खात, ऊन वारा पाऊस झेलत वाहत वाहत जाऊन सोबत अवतीभोवतीच्या ओहोळ नाल्यांना आपल्यामध्ये सामावून घेत घेत पुढे समुद्राला मिळत असलं तरी त्यातील प्रत्येक थेंबाचाही तो स्वतंत्र प्रवास असतो. त्याचं एक स्वतंत्र जीवन असतं. तिथपर्यंतचा स्वतःचा असा त्याचा वेगळा प्रवास असतो. त्या प्रवासाची भूमिका जेवढी महत्त्वपूर्ण असते तशी संतांच्या जीवनातील प्रत्येक क्षण आणि त्याची भूमिका वेगवेगळी आणि स्वतंत्रही असते. आज माऊली जे बोलले, कदाचित त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टींचे मला विस्मरण झाले असेल, परंतु गुरुदेव म्हणून त्यांच्यात काही उणीव नाही. फक्त उणीव राहिली असेल तर तो अपराध हा केवळ माझा. तेरा तुझको अर्पण प्रभू. ओम गुरुदेव.